घेऊन लातूर मध्ये दाखल झालेला प्रत्येक विद्यार्थी 10 आणि 12 तास आपलं आयुष्य त्या रीडिंग मध्ये व्यतीत करतो आणि स्वप्न पाहतो की आपल्या घराचा उद्धार आपल्याला करायचा आहे। आपली आई आज्याच्या शेतामध्ये कामाला जाते, आपला बाप त्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून राबतोय आणि आपल्या बापानं आपल्या आईनं स्वप्न बघितलेलं आहे। अरे ज्या भावकीनं ज्या पाहुण्याने आपली परिस्थिती पाहून आपली हेटाळणी केली, आपला धिक्कार केला, त्या सगळ्यांचा उद्धार करायचा आहे, माझ्या घराचा उद्धार करायचा आहे, माझ्या ताईचं लग्न बाकी आहे, माझ्या भावाची जबाबदारी माझ्याकडे बाकी आहे। या सगळ्या जबाबदाऱ्या उराशी घेऊन डोक्यात घेऊन जेव्हा एक विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या रीडिंग मध्ये व्यतीत करतो आणि आपलं स्वप्न पाहत असतो, मात्र ते स्वप्न भंग करण्याचं काम जेव्हा इथली व्यवस्था करते तेव्हा त्या भंग झालेल्या स्वप्नाच्या भग्न तुकड्यावरून रक्तबंबाळ पायाने पुन्हा परत जाऊन त्या स्वप्नाला आवेशाने आलिंगन देण्याची ताकद इथल्या विद्यार्थ्यामध्ये आहे। फक्त त्याला पाठिंबा आहे इथल्या व्यवस्थेची भांडणाऱ्या आणि व्यवस्थेची संघर्ष करू शकणाऱ्या काही प्रसिद्ध आणि धडाडीच्या या युवा नेत्यांची आणि युवा कार्यकर्त्यांची, युवा समाजसेवकांची जेव्हा वारकऱ्यावरती संकट येतं तेव्हा तो पंढरीचा पांडुरंग आपल्या कमरेवरचे दोन्ही हात काढून त्याच्यासाठी धावून जातो। आपल्यावरती संकट आल्यानंतर हा विठ्ठल सुद्धा मोरे सरांनी सांगितल्यासारखा आपल्यासाठी धावून येतो आणि जोरदार येतात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। आणि आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या अंधार येतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आणि आपल्याला वास्तव सांगणारा किरण सुद्धा या ठिकाणी किरण सरांच्या माध्यमातून येतो। आणि मग पुन्हा एकदा आपली विनंती आहे की सर्वांनी एका